मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ई कॉमर्स क्षेत्रातील दोन शेअरची चर्चा करणार आहोत. परंतु त्याच्या आधी आजचं मार्केट बघू. सेन्सेक्स 528 अंकांनी पडलेला आहे, 0.68%. निफ्टी 50 162 अंकांनी घसरला आहे. निफ्टी बँक 331 अंकांनी घसरलेला आहे. निफ्टी मिड कॅप 100 हा 524 अंकांना घसरलेला आहे. मिड कॅप बरोबर स्मॉल कॅपही बघू शकता. स्मॉल कॅपही 1.35% घसरलेला आहे. 247 अंकाची घसरण निफ्टी स्मॉल कॅप 100मध्ये आहे. तिमाही निकालाच्या हंगामापूर्वी सेन्सेक्स 528 अंकांनी घसरला. शेअर बाजारामध्ये घबराट असं लिहिलेलं आहे, घाबरण्याची गरज नाही. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE मध्ये आज 2728 शेअरमध्ये घसरण झालेली आहे आणि 4067 शेअरचे व्यवहार झालेले आहेत. त्याच्यामध्ये 1229 शेअर वाढीसह बंद झाले, तर 2728 शेअरमध्ये घसरण दिसून आली. 110 समभागामध्ये कोणताही चढ उतार न होता फ्लॅट बंद झालेले आहेत. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 131 समभागांनी 52 आठवड्याचा उच्चांक गाठलेला आहे, तर 123 समभागांनी 52 आठवड्याचा निच्चांक गाठलेला आहे. सेन्सेक्स जे 30 शेअर आहेत सेन्सेक्समध्ये, त्याच्यामध्ये बघू शकता की फक्त हे 10 शेअर वाढीसह बंद झालेत, तर बाकी 20 शेअर हे मायनसमध्ये हे बंद झालेले आपण इथं बघू शकतो. मायनसमध्ये बंद होणारा टाटा स्टील हा 2% वर बंद झाला आहे, तर वाढीसह बंद होणारा नेस्ले इंडिया हा 1.87% वाढलेला आहे. आज केमिकलच्या काही शेअरमध्ये चांगली वाढ झाली, बघू शकता. SRF 13.66% वाढलेला आहे. आरती इंडस्ट्रीजही जवळपास 4% वाढलेला आहे, इथं बघू शकता. आणि अल्काइल अमाइन बऱ्याच दिवसानंतर हा वाढला आहे 7.55%. त्याचबरोबर बालाजी अमाइनसुद्धा आज वाढला आहे 9.29%. आज आपण जी कंपनी बघणार आहोत त्याच्याबद्दल आधी थोडंसं डिटेल बघून घेऊया. ई कॉमर्स क्षेत्रातली ही कंपनी आहे इंडिया मार्ट. इंडिया मार्ट इंटरमेश ही देशातील पहिली म्हणजे 1996ला स्थापन झालेली ही देशातील पहिली आणि सर्वात मोठी B2B डिजिटल मार्केट प्लेस असलेली आज B2B क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनी लहान आणि मध्यम व्यवसायांना सहजतेने एकाच मंचावर एकत्रित आणते. इंडिया मार्टमुळे भारतातील ऑनलाईन बाजारपेठ अधिक सुलभ, दृश्यमान आणि आकर्षक झाली आहे. मित्रांनो, ऑनलाईन खरेदी वाढत आहे, त्यामुळे ह्या कंपनीला त्याचा फायदा होऊ शकतो. कंपनीकडे ऑनलाईन B2B बाजारात 60% बाजार हिस्सा असून आज इंडिया मार्ट डिजिटल उद्योगात सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचा पोर्टफोलिओ मोठा आणि वैविध्यपूर्ण असून त्यात सुमारे 81 लाख पुरवठादार, 2 लाखाहून अधिक कंपनीची सेवा विकत घेऊन विक्री करणारे पुरवठादार आहेत. 11 कोटी उत्पादने आहेत. 2.50 कोटी अनन्य व्यवसाय चौकशी आणि वापरकर्ते ग्राहक यांची मोठी गर्दी इंटरनेटवर आहे. कंपनीकडे 20 कोटी नोंदणीकृत खरेदीदार आहेत. त्यातील जवळपास 37% हे पुरवठादार आणि खरेदीदार आहेत. इंडिया मार्टच्या संकेतस्थळावरून 56हून अधिक विविध उद्योगांची जवळपास 11 कोटी उत्पादनाची सूची आहे, ज्यामुळे इंडिया मार्ट भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण बाजारपेठांपैकी एक आहे. एकूण देय पुरवठादारापैकी 8%हून अधिक कोणत्याही एका उद्योगाचा वाटा नाही, म्हणजे कोणत्याही एका उद्योगावर ही कंपनी अवलंबून नाही. बांधकाम आणि त्या क्षेत्रातील कच्चा माल ही बाजारपेठेतील सर्वात मोठी श्रेणी असून सुमारे 8% व्यवसाय व्यापते. देशातील हजाराहून अधिक शहरात कंपनीचा व्यवसाय चालतो. कंपनीचा व्यवसाय मुख्यत्वे लघु आणि मध्यम उद्योग श्रेणीतून येतो. कंपनीने गेल्या 5 वर्षात सरासरी 30% वापरकर्त्यांना खरेदीदार बनवलेले आहे. कंपनीचा विक्री आणि वितरण खर्च महसुलाच्या 20% आहे. गेल्या वर्षी आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सुमारे 650 कोटीची गुंतवणूक केली आहे. कंपनीने इक्विटीमध्ये काही धोरणात्मक गुंतवणूक केली असून यात व्यापारामध्ये 27.5%, रिअल बुक्समध्ये 26%, बीजीमध्ये 100%, लाईव्ह किपिंगचा 65% समावेश आहे. आणि सप्टेंबर 2024 अखेर कंपनीचा रेव्हेन्यू बघू शकता. इथं रेव्हेन्यू बघू शकता. सप्टेंबर 2024 17% रेव्हेन्यू वाढला, जवळपास 18%. नेट इन्कमही बघू शकता 94% म्हणजे जवळपास डबल झालेला आहे. आणि नेट प्रॉफिट मार्जिनही 65% वाढलेलं आपल्याला इथं बघायला मिळते. वर्गणीदार सदस्याकडून येणाऱ्या उत्पन्नात 14% वाढ झाली असून ते प्रति सदस्य 61,000वर गेले आहे. एकूण वर्गणीतील 75% वर्गणी ही गोल्ड आणि प्लॅटिनम सदस्याची असून 25% वर्गणी सिल्वर सदस्याची आहे. तसेच कंपनी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. आगामी कालावधीत कंपनीच्या उत्पादन आणि विक्रीत लक्षणीय वाढ
अपेक्षित आहे. अनुभवी प्रवर्तक, लघु आणि मध्यम श्रेणीतील अर्थात SME कंपन्यांचा वाढता सहभाग, विविध क्षेत्रात गुंतवणूक असलेली आणि कुठलेही कर्ज नसलेली नव्या जमान्याची इंडिया मार्ट इंटरमेश ही गुंतवणुकीस योग्य वाटत आहे, असा लेख आला होता. मी तो लेख तुम्हाला इथं पूर्ण दाखवलेला आहे. गुंतवणूक करायची की नाही हे आपण ठरवायचं आहे. बातमी आलेली आहे, आपण हे बघू शकतो. आता ह्या कंपनीची जर आपण EPS पाहिले तर हे सप्टेंबरमध्ये सुद्धा बीट झालेले आहेत 25% आणि जूनमध्ये सुद्धा बीट झाले होते 37%. आता कंपनीबद्दल आपण थोडंसं डिटेल बघूया. इथं बघू शकता 2324 वर ही कंपनी सध्या ट्रेड करत असलेली आपल्याला बघायला मिळते. आज 1% वाढलेली आहे. कंपनीचं मार्केट कॅप पाहिलं तर जवळपास 14,000 करोडचं मार्केट कॅप बघायला मिळते. PE 32 आहे, म्हणजे महाग नाही. ROC 23.9, ROE 17.6, फेस व्हॅल्यू 10ची आहे. 33.6ची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि 49.2ची प्रमोटर होल्डिंग आहे. EPS इथं वाढत आहेत, बघू शकता. EPS हे 4 क्वार्टर चांगले वाढलेले आहेत आणि 53.8चा मिडियन PE आहे इथं आहे तो, आणि कंपनी मिडियन PEच्या बरंच खाली ट्रेड करत असलेली आपल्याला इथं बघायला मिळते. कंपनीचे जर आपण सेल्स जर पाहिले तर मार्च 2015 पासूनचे सेल्स बघू शकतो. 176 करोडचे सेल्स 1299 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे -32 करोड होतं ते आता 431 करोडपर्यंत आले. परंतु कंपनीचं प्रॉफिट तुम्ही इथं बघू शकता 280, 298, 284, 3 वर्ष प्रॉफिट हे इथं अडकलं होतं. त्याच्यानंतर 334 आणि आता 431 पर्यंत आलेलं आहे. म्हणजे प्रॉफिट मागच्या 3 वर्षात अडकलेलं होतं. इथंही आपल्याला तेच पाहायला मिळते, बघू शकता. सेल्समध्ये आणि प्रॉफिटमध्ये पाहिलं तर 3 वर्षात प्रॉफिट फक्त 6% वाढलं आहे, जे की तिथं अडकलेलं आपण बघितलेलं आहे. परंतु इथं कंपनी चाललेली नाही. इथं बघू शकता 3 वर्षांमध्ये -11% CAGR आहे आणि चालू वर्षामध्ये -11%चा CAGR आहे. 5 वर्षात 18%चा CAGRनं कंपनी चाललेली आहे, जी की 5 वर्षात 76%च्या CAGRनं प्रॉफिट ग्रोथ आहे. म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर व स्वस्त मिळत आहे. रिझर्व बघू शकता 1817 करोडचं रिझर्व आहे. 1817 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त 38 करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते. शेअर होल्डिंग पॅटर्न बघू. शेअर होल्डिंग पॅटर्न बघितलं तर प्रमोटर जो आहे, प्रमोटर 49.21, FII बघितलं तर 23.59 होते, तर 23.86 थोडीशी वाढ आहे. मध्ये त्यांनी 27 पर्यंत नेलं होतं, इथं बघू शकता. थोडं कमी केलं, पण मागच्या 3 क्वार्टरमध्ये हे वाढवत असलेले बघायला मिळते. DI बघू शकता जवळपास 5% होते, तर आता 12%वर आलेले आहेत. आणि पब्लिक जी आहे 21.50 होती, ती 14.78 राहिलेली आहे. चार्ट जर बघितला तर कंपनी सपोर्टवर आहे. इथं बघू शकता, इथं हा सपोर्ट घेतलेला आहे, तिथं सपोर्टजवळ कंपनी ट्रेड करत आहे. 53%चं डिस्काउंट आहे तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंतचं. म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे आणि कंपनीचे फंडामेंटल आपल्याला चांगले बघायला मिळत आहेत. तर गुंतवणुकीसाठी ह्या कंपनीचा विचार करू शकता. आता दुसरी कंपनी ई-कॉमर्समधलीच आपण बघणार आहोत, ती म्हणजे क्रिएटिव्ह न्यू टेक. ही कंपनीसुद्धा त्याच्यामधलीच आहे. 979 वर ही ट्रेड करत आहे. आज 4.5% जवळपास 4.30% ही वाढलेली आपण इथं बघू शकतो. मार्केट कॅप हिचं खूप कमी आहे. इथं बघू शकता 1382 करोडचं मार्केट कॅप आहे, म्हणजे खूप छोटी कंपनी आहे. PE जर पाहिला तर 25चा, ROC 26.5, ROE 26, फेस व्हॅल्यू 10ची आहे. 77.9 म्हणजे जवळपास 78ची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि 56%ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला इथं बघायला मिळते. हिचे EPS बघू शकता चांगले वाढलेले आहेत EPS. म्हणजे कंपनी छोटी आहे पण प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे. 24.2 मिडियन PE आहे आणि कंपनी जवळपास तिथंच ट्रेड करत असलेली आपल्याला इथं बघायला मिळते. तिचे आपण सेल्स बघू. सेल्स जर पाहिले तर मार्च 2019 पासूनचे आपल्याला इथं सेल्स पाहायला मिळतात. 368 करोडचे सेल्स आहेत, ते 1527 करोडपर्यंत आलेले आहेत. आणि नेट प्रॉफिट आहे बघू शकता 6 करोडचं नेट प्रॉफिट हे 54 करोडपर्यंत आलेत. पण सेल्स आहे बघू शकता 457, 500, 900, 1300, 1700 आणि आता 1500 चालू क्वार्टरमध्ये. आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 6, 8, 9, 19, 27 आणि 48, 54 झालेलं आहे. म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट चांगलं कंपनीचं वाढत आहे. इथेही आपल्याला ते पाहायला मिळतं की सेल्स प्रॉफिट चांगलं आहे. आणि इथंही गुंतवणूकदाराला बघू शकता 5 वर्षामध्ये 54%चा CAGR बनवून दिलेला आहे. 3 वर्षात 17 आणि चालू वर्षामध्ये 15%चा CAGR या कंपनीनं बनवून दिलेला आहे. रिझर्व जर बघितलं तर 227 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 75 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. चार्ट बघू शकता सपोर्ट घेत कंपनी वर जात असलेली आपल्याला इथं बघायला मिळते. आता कंपनी वरून डिस्काउंट कंपनीवर नाही, परंतु इथं जर आपण बघितलं तर आपण एक गोष्ट लक्षात येते
हा डाऊन ट्रेंड होता, पुन्हा वर गेली, पुन्हा डाऊन ट्रेंड, पुन्हा वर गेली. अजून एक जर डीप कुठं मिळत असेल तर आपल्याला गुंतवणूक करायला येऊ शकते. तर वॉचलिस्टमध्ये ठेवा. सध्या तरी गुंतवणुकीची कोणती संधी नाही, परंतु ही कंपनी थोडंसं डीप देत असेल तर गुंतवणूक करायला हरकत नाही. कंपनी चांगली आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या 2 कंपन्या. ह्या दोन्ही कंपन्याचा अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या, कारण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.